नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. तर नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षामध्ये म्हटलं चला कुठेतरी फिरायला जाऊया. तर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि नवीन वर्षामध्ये फिरण्यासाठी फॅमिलीसोबत फिरण्यासाठी एकदम मस्त ही जागा आहे. तर रायगड जिल्ह्यातील माथेरान हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. माथेरान हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आणि हिल स्टेशन आहे. मुंबई पुण्यातून सहलीसाठी सर्वात जवळची आणि निसर्ग सौंदर्याने पुरेपूर नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारणतः 806 मीटर उंचीच्या विस्तीर्ण पठारावर माथेरान वसलेले आहे. माथेरानचा संपूर्ण माथा घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. इंग्रजांनी माथेरान वसवले म्हणूनच इथल्या ठिकाणांना इंग्रजीत नाव दिलेली आहेत. इथला हिरवागार निसर्ग, वळणावळणाचे रस्ते, पावसाळ्यात इथे कोसळणारे धबधबे माथेरानच्या मूळ सौंदर्यात अजूनच भर घालत असतात. त्यामुळे हिवाळ्याजवळ आला की पर्यटकांची पावले आपसुकच माथेरानच्या दिशेने वळतात. संपूर्ण आशिया खंडामधील एकमेव गिरिस्थान जिथे वाहनांना प्रवेश नाही ही माथेरानची खरी ओळख आहे आणि यामुळेच हे शहर प्रदूषणमुक्त आहे आणि आपण या सुंदर निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. गावाच्या बाहेर गाड्या लावून आपण तिथून चालत, ढकलगाडी किंवा घोड्यावर बसून माथेरानमधील विविध ठिकाणांना भेटी देऊ शकतो. इथे आता ई-रिक्षासुद्धा सुरू झालेली आहे ज्याची किंमत आहे 35 रुपये पर पर्सन. विदाऊट लगेज तुम्ही लगेज त्या रिक्षामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. तर ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी माथेरानला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे आणि थंडीच्या काळात माथेरानला भेट देण्याची मजाच वेगळी आहे. तर माथेरानला येणाऱ्या पर्यटकांकडून माथेरान नगर परिषदद्वारे प्रवेश शुल्क म्हणजेच टॅक्स आकारले जाते. तर प्रौढ व्यक्तींसाठी 50 रुपये तर लहान मुलांसाठी 25 रुपये शुल्क इथे आकारण्यात येते. तर माथेरानमधील प्रसिद्ध बाजारपेठेत म्हणजेच मार्केटमध्ये बरीच खरेदी तुम्ही करू शकता. इथे चामड्यांच्या वस्तू तसेच विविध हस्तकलेच्या वस्तू देखील मिळतात. माथेरान काळ्या बेरीच्या उत्पादनासाठी देखील प्रसिद्ध आहे. तर माथेरानला कसं जायचं? तर रस्ते मार्गे तुम्ही जाऊ शकता. तर बदलापूर कर्जत रस्त्याने मुंबईहून नेरळला पोहोचा. इथून माथेरानला जाण्याचा मार्ग आहे. पुण्याहून माथेरानला जाण्यासाठी साधारणतः 3 ते 4 तास तुम्हाला लागतात. तर जर तुम्हाला रेल्वे मार्गाने जायचं असेल तर माथेरान हिल स्टेशनला रेल्वेनेही तुम्हाला जाता येतं. या हिल स्टेशनच्या जवळचे रेल्वे स्टेशन नेरळ आहे. नेरळला जाण्यासाठी 2 गाड्या आहेत. पहिली कर्जत आणि दुसरी खोपोली. नेरळ ते माथेरान हे जे अंतर आहे ते 10 किलोमीटर आहे. त्यानंतर टॉय ट्रेन. माथेरानला जाण्यासाठी नेरळ इथून 2 फूट रुंद नॅरो गेज मार्गावर धावणारी टॉय ट्रेन सुरू होते. हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि टॉय ट्रेन प्रवाशांना डोंगरातील वळणदार मार्ग आणि खंदकातून नेत माथेरानच्या मार्केटच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन जाते. ट्रेनचा हा जो प्रवास आहे अतिशय रोमांचक आणि जबरदस्त आहे आणि जे तिकीट्स आहेत ते सेकंड क्लाससाठी 95 रुपीज आणि फर्स्ट क्लाससाठी 350 रुपीज आहे आणि एक व्यक्ती 4 तिकीट इथे काढू शकतो. तर मंडळी, तुम्ही जर माथेरानला येत असाल तर काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. एकतर तुम्ही सोबत कॅश कॅरी करा, कारण माथेरानमध्ये नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे. बऱ्याच ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे तुम्हाला जे ऑनलाईन आहे ऑनलाईन पेमेंट करता येत नाही. त्यामुळे कॅश जे आहे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या ज्या माकडांपासून आहे ती सावध राहा. जर तुमचे लहान मुलं तुम्ही जर काही गोष्टी माकडांच्या सोबत खात असाल तर ते तुमच्या हातातून ते हिसकून घेता आणि हे जे माकडं आहे थोडेसे डेंजरस असू शकता. त्यामुळे काही खात पित असाल तर त्यांच्यापासून दूर राहा.
सामान ढकलत ढकलत मंडई जात आहे सगळे हॉटेलच्या दिशेकडे. And finally we reach in our hotel, and our hotel name is Hotel Paramount, and we are going inside. कसं वाटतंय सचिन तुला? सचिन कसं वाटतंय? कसं वाटतंय दर्शन तुला? निकिता तुला कसं वाटतंय? मस्त. प्रिशा तुला? प्रिशा सध्या शॉक मध्ये आहे. हॉटेलला जाऊ. तर आम्ही माथेरानला पोहोचलेलो आहोत आणि हॉटेलमध्ये चेक इनसुद्धा केलेलं आहे आणि छान रेडी झालेलो आहोत. थोडंसं फ्रेश झालेलो, थोडंसं रेस्ट घेतलेलं आणि आता आम्ही बाहेर जाणार आहोत. 2 वाजलेले आहे आणि जेवण केलेलं नाही, तर जेवण करून आता आम्ही जे काही पॉईंट्स आहे ते आज बघणार आहे आणि आज रात्री इथे स्टे करणार आहे. आणि बाकीचे जे उरलेले पॉईंट्स आहे जसं सनराईज वगैरे पॉईंट्स आहे, मॉर्निंगला जो पॉईंट आहे तो बघण्याजोगा आहे, तो उद्या सकाळी सकाळी आम्ही मॉर्निंगला बघणार आहे. तर चला मग आज कुठले कुठले पॉईंट बघणार आहे ते आमच्यासोबत तुम्ही पण बघा. तर आपण आलेलो आहोत आता माधव पॉइंटला. काय नाव आहे? माधव पॉइंटला, माधवजी पॉइंटला आलेलो आहोत. अच्छा. आता आम्ही जातोय खंडाळा पॉइंटला. और ये दोनों लोग मंकी देख रहे हैं. यांना फक्त मंकी मध्ये इंटरेस्ट आहे दोघांना. आणि आता हे दोघं जण घोड्याची सवारी करणार आहे, हॉर्स रायडिंग करणार आहे. दर्शन आपण बसून फोटो काढू. काय बरोबर आहे. पाय टाकले ते अडकवले गेला. लॉक आता तो लॉक झाला आता. ये आय से हॅलो. रिशा रिशा हाय करा. हाय कर. हात कट नाही पडणार. पप्पा हाय जा. हात कट बघ आता हाय. सचिन साई बसलाय घोड्यावरती. तर आपण आता जातोय खंडाळा पॉइंटकडे आणि दर्शननी प्रिशाला घेतलेला आहे खांद्यावरती. चला हाय करा आता दोन्ही. हाय. हात सोडून इथे हात नको पकडू पप्पाला. वरती हात कर अशी, 2 हात कर अशी, बोट कर. चला आता चला. आता पहिले तू टाक 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 लवकर विहाश. टाक लवकर. एक 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 टाक.
हळूहळू टाकायचं, खालीून टाकायचा. त्या 6 नंबर मध्ये टाकायचं आपल्याला. हा 6 नंबर मध्ये इथून टाक, खालून खालून 6 नंबर इथून टाक. अरे 6 6 5 पीने के बाद ग्लास आपका ही है. 3 4 2 और ये गया 3 5 बिस्किट दिला, कोणी दिला? तर आता आम्ही जातोय लेक पॉइंटला. त्याच्यावर पण व्हॉट अ व्ह्यू. धावू नको इतकी. ट्रेकिंग ट्रेकिंग ट्रेकिंग. अतिशय सुंदर असा हा व्ह्यू आहे. आता कुठे जातोय आपण? कुठे जातोय? एरोप्लेन आलं. तर लेक पॉइंटला 20 रुपयामध्ये तुम्ही गिटार सोबत फोटो आणि व्हिडिओ सुद्धा इथे काढू शकता. पप्पाला दाखव ना बेटा कशी वाजवता. चष्मा घालताना. चष्मा. तर आता आम्ही आलेलो आहोत माथेरानच्या मार्केटमध्ये. तर इथे सुद्धा खूप छान छान बाहेर आउटसाईडला प्लेइंग एरियाज आहे. तिथे तुम्ही खूप छान छान खेळ खेळू शकता. लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा इथे प्ले झोन स्टेशन आहे, जिथे तुम्ही 50 रुपयामध्ये कुठलाही गेम खेळू शकता. इवन मसाज पॉईंट सुद्धा आहे. तर मंडळी, हा होता डे 1चा माथेरानचा ब्लॉग. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये डे 2 माथेरानचा ब्लॉग येणार आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.